खूप जणांनी मित्रमैत्रिणींनो मला विचारलेलं होतं की रॉजर फेडरर निवृत्त झाला आणि तरी तुम्ही काही वाच्यता सुद्धा केली नाही. परंतु कसं समजून सांगू तुम्हाला, कारण माझ्या मते एखादी गोष्ट घडणार असते, आपल्याला त्याची कल्पना असते, परंतु मनात असं वाटत असतं की नाही नाही असं काही व्हायला नको, या चांगल्या गोष्टी आहेत त्या जन्मभर चालू राहू देत. असं होत नसतं, कारण कधी ना कधीतरी आयुष्यामध्ये स्वल्पविराम, अल्पविराम, फुल स्टॉप या गोष्टी येतात. रॉजर फेडररच्या बाबतीत मला ती गोष्ट वाटते की रॉजर फेडरर निवृत्त होणार आपल्याला कल्पना होती, गेले वर्षभर आपल्याला त्याचा अंदाज आलेला होता, परंतु ते दुःख पचवायला मला 4-5 दिवस गेलेत आणि माझ्या दुःखात सहभागी झालेला माझा अजून एक मित्र माझ्या बरोबर आहे. तोही लेले आहे, फक्त माझ्यापेक्षा जरा जास्त शिकलेला आहे, माझ्यापेक्षा जरा जास्त चांगलं टेनिस खेळतोय. प्रशांत, कसा आहेस तू? मजेत आहे रे, मजेत आहे, एकदम मजेत. कारण हा जो माणूस आहे माझ्या बरोबरचा, हा अगोदर इंग्लंडला होता आणि आता तो सिडनीला गेलेला आहे, परंतु इंग्लंडमध्ये राहण्याचा खरा आनंद हा त्यांनी उपभोगलेला आहे. तुम्ही म्हणाला अहो तुमचे मित्र आहेत की जे लॉर्ड्सला पडीक असतात, छान छान मॅचेस बघतात, जे विम्बल्डनची तिकीट काढतात आणि विम्बल्डन बघतात, परंतु प्रशांत हा त्याच्यापेक्षा जरा वरच्या कॅटेगरीतला आहे. प्रशांत, तुझं आणि टेनिसचं नातं काय पहिल्यांदा माणसं? माझं आणि टेनिसचं खूप जुनं नातं आहे, प्लेयर म्हणून फार. पण ते प्लेयरच्या काही काळात फारसं काही करता आलं नाही, जमलं नाही, म्हणून म्हणलं चला ते नाही तर आपण प्लेयरच्या सगळ्या स्टार्सच्या जवळ कसं जाता येईल, म्हणून द नेक्स्ट बेस्ट थिंग वॉज ठीक आहे आपण अंपायर म्हणून ट्राय करूया. सो तशा मार्गाने मी चालू केलं आणि माझ्या नशिबाने अ, मला विम्बल्डनला 10 वर्ष सलग अंपायरिंग करायचा चान्स मिळाला. याच्याबद्दल म्हणजे मी अतिशय ग्रेटफुल आहे सगळ्या ऑपॉर्च्युनिटी बद्दल. आणि त्या प्रवासात सुनंदन तू म्हणतोस तसं रॉजर बरोबर कोर्टवर असण्याची संधी मिळाली. आणि काय सांगू आता, म्हणजे वेगवेगळ्या 2-3 गोष्टी अशा एकदम आठवणीत येतात की नाही म्हणजे बस. कशा सांगायच्या. नाही नाही, मला त्याच्या बाबतीतच सांग की बऱ्याचशा वेळेला असं म्हणतात की जेव्हा क्रिकेट खेळलं जातं ते सचिनची इनिंग मी नॉन स्ट्रायकिंग एंडून पाहिली, द बेस्ट सीट इन द स्टेडियम वगैरे. तर तू तर लाईन अंपायर म्हणून काम केलंयस यार, काय म्हणजे, आणि ते सुद्धा 10 वर्ष. मला तू 2 मॅचेस अशा सांग की ज्या त्याच्या लो होत्या आणि 2 मॅचेस अशा सांग किंवा एक पॉइंट असा सांग की जो त्याचा हाय होता. अरे पॉइंट हाय सांगायचे तर म्हणजे आपल्याला खूप वेळ लागेल. कारण सगळं करिअर हाय पॉइंट्सनीच भरलेलं होतं आणि त्याचं खेळायचं आणि जे काय तो पॉइंट जिंकायचा आणि ज्या स्टाईल मध्ये जिंकायचं त्याला काही क्या तोडच बात. नाहीये. हम्म. पण लो पॉइंट्स म्हणजे दिस इज अ गुड रिमाइंडर की इवन द बेस्ट हॅव देअर बॅड डेज अँड दे कॅन हॅव देअर लो पॉइंट्स. हे म्हणजे द ग्रेट रॉजर फेडररच्या बाबतीत होऊ शकतं, तर आपण काय आहोत असं थोडा विचार करायला तेव्हा आपल्याला संधी मिळते की अरे काय चाललंय. असं 2 गोष्टी म्हणजे मला 2013 मध्ये आठवतंय, मी सेंट्रल कोर्टवर बसलो होतो, बघत होतो आणि सर्गी स्टॅकोव्स्की नावाचा, आता युक्रेनचा प्लेअर आहे, तो युक्रेनच्या आर्मीत लढतोय सध्या. क्या बात. चांगला प्लेअर होता, चांगला प्लेअर होता, सर्व वॉली एकदम एक्सपर्ट आणि वन ऑफ द फ्यू प्लेयर्स हु कुड ऍक्च्युअली सर्व वॉली ऑन द टूर. हम्म. आणि रॉजर त्या दिवशी आय डोंट नो ऑफ कलर होता आणि स्टॅकोव्स्की प्लेड आउट ऑफ हिज स्किन दॅट डे. म्हणजे असं मी सहवॉली पाहिलेलीच नाहीये. म्हणजे एडबर्गची सोडल्या 91-92 सालचं एडबर्गचं आणि त्याच्यानंतर आफ्टर मे बी, पण स्टॅकोव्स्की वॉज ऑन अ डिफरंट लेवल दॅट डे. म्हणजे फेडरर त्याला पासच करू शकत नव्हता. क्या बात. आणि आणि त्यांनी फेडररला काढलं, पण ऍट द सेम टाइम असं नेहमी फिलिंग होतं की maybe Federer was not at his best, but of course he was outplayed by a better player. And I'm sure Federer sarka manus would be the first one to admit that ki Stakowski was the better player that day. आणि दुसरं म्हणजे who can forget the unforgettable लॉर्ड्स आणि विम्बल्डन डे 11th of July 2019. बाप रे. एकीकडे लॉर्ड्स वरती फायनल, द एपिक वर्ल्ड कप क्रिकेट फायनल, आणि माझ्या समोर जे घडत होतं जोकोविच फेडररची फायनल, ते एक थरार नाट्य. म्हणजे 2 मॅच पॉइंट, सगळं सेंट्रल कोर्ट आता उभं राहणार पुढच्या पॉइंटला आणि फेडरर जिंकणार अजून एक विम्बल्डन. आणि तसं काही झालं नाही. जोकोविचनी 2 अनबिलिव्हेबल विनर्स मारले
ती गेम हारला आणि तिथनं मॅच हारला फेडरर. म्हणजे बाप रे बाप, खरंच ते जे खरंच. पण ते जो सन्नाटा होता त्याच्यानंतर जो विम्बल्डनचा सेंटर कोर्टवर, तो फार कमी वेळा असतो. पण काय फेडररचं इमोशनल कनेक्शन आहे सगळ्या पब्लिक बरोबर आणि सगळ्यांच्याच बरोबर, मिलियन्स ऑफ, तेच कमाल, तेच कमाल. ते आपण तू म्हणजे बेस्ट अनुभवतो मॅच तेव्हा. कुठली, तू बेस्ट मॅच कुठली सांगशील? बेस्ट मॅच म्हणायची तर फेडररची तर अरे किती आता काय सांगायचं म्हणजे तो नाही, काजू अं, खाऊ का बदाम खाऊ होणार, पण एक त्यातल्या त्यात म्हणजे की माझी फायनल, माझं असं म्हणणं नाहीये, परंतु सेमीफायनल असेल, क्वार्टर फायनल असेल, पण एक खेळाचं तू सेंटर कोर्ट वरती आहेस, फेडरर खेळतोय आणि ते बघून थक्क व्हायला होतं, असं अशी मॅच कुठली म्हणजे? ऍक्च्युली ती मरेची मॅच जी 2012ची फायनल होती, ती त्याच्यानंतर मरे 1 महिन्यानी परत फायनल मध्ये ऑलिम्पिक्सचे जिंकला. पण ती जी फायनल मध्ये फेडरर खेळला म्हणजे थोडस तेव्हा प्रेक्षकांचे असं झालं होतं, स्प्लिट लॉयल्टी, म्हणजे फेडररच्या अगेन्स्ट कोणीच असू शकत नाही, पण आपल्या घरचा खेळतोय आता कोणाला बॅक करावं असं धर्मसंकट होतं त्या दिवशी स्टेडियम मध्ये. म्हणजे सेंटर कोर्टवर. पण फेडररच्या विरुद्ध म्हणजे नो बडी विल एव्हर ग्रज फेडरर विनिंग एनिथिंग. सो तो जेव्हा जिंकला तेव्हा तेवढंच चेअरिंग, पण अँडी मरे हारला त्याच्याबद्दल दुःखही होतं. पण असं बिटर स्वीट मोमेंट होतं त्या दिवशी सेंट्रल कोर्टवर, की वातावरण कसं स्प्लिट असू शकतं ह्याचा चांगला अनुभव होता. आणि फेडरर अप्रतिम मॅच खेळला. म्हणजे ही वॉज नॉट जस्ट खरंय प्लेइंग खरंय. मरे, ही वॉज प्लेइंग अ एंटायर नेशन दॅट डे. बापरे बापरे बापरे. त्यामुळे तो प्रशांत, एक अनुभव चांगला म्हणजे आठवतोय आणि वेगळाच होता म्हणजे. प्रशांत, मला एक गोष्ट तुला विचारायची आहे की विम्बल्डनचा लाईन अंपायर अशा मोठ्या मॅचेसला काम करणं हे खूप जबाबदारीची गोष्ट आहे, कठीण गोष्ट आहे. परंतु जेव्हा तू असा काय म्हणतात त्याला, की कोर्टच्या लेफ्ट हँड साईडला लाईनमन म्हणून तू लाईन अंपायर म्हणून काम करतोय आणि फेडरर येतो आणि एखादा पायाला चाकं लावल्यासारखा आरामात पळत बिळत किंवा असा धाड धुडून धाड नाही, स्लाइड करत येतो त्या विम्बल्डनच्या ग्रास कोर्टवरती आणि असा मस्त बॅकहँड स्लाइस मारतो किंवा बॅकहँड टॉपस्पिन मारतो, त्यावेळेला एक सेकंड असं वाटतं चायला ठेव ही टोपी कोट काढून बाजूला, मला मॅच बघू देत, असं तुझ्यातल्या टेनिस प्रेमीला वाटतं का? अरे काय म्हणजे मी आय वुड बी ह्युमन इफ आय सेड नो. म्हणजे तुला त्याच्याही आधी सांगतो ऍक्च्युली सुनंदन, म्हणजे मी मॅच सुरुवातीला त्याचे जेव्हा प्लेयर्स अनाऊन्स होतात आणि कोर्टवर येतात तेव्हा मी त्या सेंटर कोर्टच्या एंट्रन्सच्या जवळच्या लाईनवर होतो त्या त्या सेशनला. आणि रॉजर शेजारनं आल्यावर जे काय इलेक्ट्रिसिटी असते वातावरणात, म्हणजे खरोखर इलेक्ट्रिसिटी, देर इज नो अदर वे टू डिस्क्राईब. अख्खं स्टेडियम फक्त त्या एका माणसाला बघण्याकरता तिथे बसलेलं असतं आणि तो येऊन फक्त एक हात वर केल्यावर राजानी आपल्या प्रजेला हात करावा तसं असतं क्या तेव्हा. बात आहे प्रसाद, क्या बात म्हणजे आहे. ते असे गुजबम मला अजूनही शहारा येतो त्या फिलिंगनी. खरंय, म्हणजे एक येणारच. माणूस किती किती इन्फ्लुअन्स कमांड करू शकतो आहे. कुठल्याही सब्जेक्टवर, हे त्याचा अनुभव म्हणजे मला त्या दिवशी असं म्हणजे गुजबम्स, आय हॅड गुजबम्स ऑन वाईल आय वॉज जस्ट वॉचिंग हिम वॉक ऑन कोर्ट. आणि त्याचं खेळणं तर काय, म्हणजे मागे उभं राहून तुम्हाला असं, म्हणजे आपण लाईनवर असतो, न्यूट्रल असतो, आपण लाईन बघत असतो, पण जे काय तो करतो त्यांनी श्वास रोखून धरायलाच होतं. म्हणजे ऍज अ टेनिस प्लेअर यू नो हाऊ डिफिकल्ट इट इज व्हॉट ही इज डुईंग. आणि ते एक वेगळी. बाप आणि रे. दुसरा अनुभव म्हणजे दुसऱ्याच पॉइंटवर त्या मॅचच्या त्यांनी चॅलेंज केला माझा कॉल हो. फेडररनी. म्हणजे काय सांगू, ती जी काय अर्धा मिनिट ते जे स्वतःच्या मनातनं जे जातात विचार, म्हणजे रिप्ले आपण डोक्यात करतो आणि आपल्याला वाटतं 100% आपलं चुकलेलं आहे, तो कसं काय चुकू शकेल त्याच्या ह्याच्यात कॉलिंग मध्ये. पण तो चॅलेंज मी जिंकलो अगेन्स्ट द ग्रेट फेडरर. एक मग पॉइंट टू फेडरर विरुद्ध जिंकलायस. तुला तुला काय सांगू, जीव भांड्यात पडणं म्हणजे काय असतं. कारण त्या सेंटर कोर्टवर आपण विलन, कॉल चुकीचा फेडररच्या अगेन्स्ट केल्याचं नो जबाबदारी बॉल, नो माझ्यावर बॉल. घेतली. नाही, पण हे बॅकहँडचं जे मी म्हणतोय की आम्ही लांबनं बघत असताना सुद्धा रॅकेटचा त्याच्या टॉपस्पिन मारला तर आवाज येतो, स्लाइस केला तर आवाज येते, म्हणजे एखादा एक्सपर्ट व्हायलनिस्ट जो असतो
तो असं सुंदर बोईंग करतो त्या ह्याचा, तसं तसं फील येतो तुला? तसं तसं फील त्याचंच येतं फक्त. म्हणजे कुठल्याही प्लेअरचं स्लाइसचं जे काय आहे म्हणजे कळतच नाही. तो मूव्ह करतो कोर्टवर तेव्हा तर फ्लोट होतात पाय त्याचे ग्रासवर. ते तर आहेच म्हणजे की ते दिसतच नाहीत. आणि त्याचा स्लाइसचा आवाजच येत नाही. त्यामुळे आय कॅन इमॅजिन ऑपोनंटला जो आवाजावरनं शॉटच्या तो जो अंदाज घेतो आणि त्याच्यावर रिॲक्ट करायचं असतं, ते ऍडव्हान्टेजच नाही. कारण तो ऍस्पेक्टच तो काढून घेतो ऑपोनंटकडनं बापरे. की किती किती एफर्टनी मारलाय त्याच्यावरनं ऑपोनंट प्लॅन करतो पुढचा शॉट काय करायचंय, पण हा तो सही संदेश देत नाही तो ऑपोनंटला, कारण त्याच्या रॅकेटवरनं बॉल फ्लोट म्हणजे ग्लाइड्स ऑफ हिज रॅकेट. काय काय कमाल. आणि हे सगळं मागं उभं राहून म्हणजे आम्हाला सेंटर कोर्टवर गेल्यानंतर मी असं धन्य धन्य झालेलो होतो रॉजर फेडररला खेळताना बघून. पण नंतर माझ्या लक्षात आलं की माझ्यापेक्षा तू नशीबवान आहेस की आमच्यात अंतर तरी रे, तुमच्यात अंतर पण नाही. त्यामुळे मला अगदी, कारण तुझा जेव्हा व्हॉट्सअपचा डीपी फोटो बघतो तेव्हाच मला वाटतं आहा क्या बात आहे. पण मला एक गोष्ट तुला विचारायची, की मगाशी तू म्हणलास की मरे विरुद्ध तो जिंकला तरी लोकांनी टाळ्या वाजवल्या. तो जेव्हा कोर्टवरती येतो तो क्षण इलेक्ट्रिफाईंग असतो, कमाल असतो तो क्षण. तर सगळ्यांच्या बाबतीत प्लेयर खूप ग्रेट आहेत, खूप ग्रेट प्लेयरना आपण बघितलेलं आहे. रॉजरच्या बाबतीत हे प्रेम आपल्याला जे वाटतं, जे आपल्या कुटुंबाचा हिस्सा असल्यासारखं तो वाटतं, कारण इतका प्रचंड आनंद त्यांनी आपल्याला दिलेला आहे वर्षानुवर्ष. तर मला वाटतं खेळाबरोबर जी वर्तणुकीची गोष्ट आहे ऑन कोर्ट ऑफ द कोर्ट, ही खूप मॅटर करते, नाही का रे? हो, हो. 100% म्हणजे त्याचा जो ऑफ कोर्ट कंडक्ट आहे आणि लोकांशी बोलणं आणि जो ग्रेस असते आणि ह्युमिलिटी आफ्टर इन द पोस्ट मॅच, तेव्हा म्हणजे माझ्या समोर बसून उभं राहून तो तेव्हा पोस्ट मॅच इंटरव्ह्यू देत होता. लकीली मी त्या सेशनलाही होतो तिथे त्याच लाईनवर. पण त्याचं जे सेन्स ऑफ ह्युमर आणि तो जे ह्युमिलिटी, आदर असतो ऑपोनंट बद्दल, हिज रिस्पेक्ट फॉर एव्हरीवन, ट्रेडिशनला रिस्पेक्ट तो किती करतो. अरे गेमची हिस्ट्री त्याला केवढी माहिती आहे. आणि ते ट्रेडिशन रिस्पेक्ट करणं, यू रिअलाइज ऍट दॅट पॉइंट की चांगला प्लेअर हा फक्त शॉट मेकिंग किंवा जिंकणं ह्याच्यातनं तयार होत नाही. यू हॅव टू बी ऍब्सोल्युटली अलाइव्ह टू द ट्रेडिशन्स ऑफ द स्पोर्ट. लोक कशी त्याच्याबद्दल रिॲक्ट करतायत, लोक काय काय करून बघायला येतात तिकडनं तिकडनं, आणि ही इज व्हेरी अवेअर ऑफ ऑल दोज थिंग्स. हे तुम्हाला जाणवतं तिथे जेव्हा ही स्पीकिंग की माणसाला अवेअरनेस त्याचा जो आहे तो स्टनिंग आहे. म्हणजे ऑलराऊंड अवेअरनेस, पेरिफेरल विजन आणि इमोशनल पेरिफेरल विजन ज्याला आपण म्हणू ना, तसं त्याच्याकडे जे काय आहे तो जो कनेक्ट, तो फार कमी याच्यात असतो. म्हणजे हे लोक ऑफकोर्स दे बिकम गुड ऍट इट, पण त्याचं म्हणजे वेगळाच आहे काहीतरी. इज अ डिफरंट लेवल. म्हणून म्हणून आपल्याला त्यांच्याबद्दल नुसतं खेळाडू म्हणून नाही तर आदर वाटतो आणि तेवढंच आपल्याला प्रेम वाटतं. प्रशांत, कारण हे तुझ्याकडनं समजून घेणं गरजेचं अशा करता होतं की स्वतः तू चांगलं टेनिस प्लेयर आहेस आणि इतक्या वरच्या लेवलला तू विम्बल्डनला लाईन अंपायर म्हणून काम केलेलं आहेस आणि इतक्या जवळनं रॉजर फेडररचे हे हाईज आणि लोज, सगळे हे उतार चढाव आयुष्यातले हे तू जवळनं बघितलेत आणि हे सगळं पचवून तू जो मगाशी शब्द वापरला ग्रेस, तो कमाल आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त मानवंदना ही असूच शकत नाही. म्हणून तुझ्याशी बोलणं हे गरजेचं होतं मित्रा. आणि सिडनीहून तू याच्यासाठी जॉईन झालास, त्यामुळे थँक्यू म्हणणं चुकीचं आहे, कारण आपण सगळेच जण फेडरर प्रेमी आहोत. त्यामुळे आपल्याला असं वाटत असतं की सचिनचा स्ट्रेट ड्राईव्ह कधी संपू नये, रॉजर फेडररचा बॅकहँड कधी संपू नये, लता दीदींचं गाणं कधी संपू नये. आपल्याला असं वाटत असतं, पण प्रत्येक गोष्टीला एक कुठंतरी असतो. पण त्यांनी जे आपल्याला आनंद देऊन ठेवलाय तो मला वाटतं जगायला पुरेसा आहे. प्रश्नच नाही. या जन्मात पुरेल एवढा त्यांनी आनंद दिलाय. त्यामुळे येस, प्लेजर. रॉजर बद्दल कधीही मी बोलू शकतो रे. नो थँक्यूज. त्यामुळे आता तू जरा सेव्हिंग वगैरे वाढव तुझं, एफडी वगैरे करायला लाग, कारण पुढच्या आठवड्यात मी येतोय सिडनीला. पुढच्या आहे तयार. महिन्यात. मी आता चालूच केलंय बघ सगळं. वाट बघतोय तुझी. त्यामुळे वर्ल्ड कपच्या निमित्ताने मी येतोय. त्यामुळे लेले आणि लेले हे भेटणार आहेत लवकरच. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. टेक केअर. सेफ ट्रॅव्हल. भेटूच लवकर.